Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Kamande with you again. माझ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि मित्रमैत्रिणींना सगळ्यांना माहिती आहे की 19 मार्च 2023ला आपली JMFC दॅट इज ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास CJJD ही एक्झाम होणार आहे. MPSC ओके महाराष्ट्र शेड्यूल्स जे आहे एक्झामिनेशनचं कॅलेंडर त्यांनी हे नाव डिक्लेअर केलेलं आहे एक्झामचं आणि यानंतर आता लगेचच थोड्या दिवसात नोटिफिकेशन येण्याची शक्यता आहे. हे 19 मार्चला प्रिलिमिनरी एक्झामिनेशन ही होणार आहे. आता भरपूर सारे व्हिडिओज मी बनवत असते जे की तुमचे हाऊ टू प्रिपेअर, हाऊ टू स्टार्ट युअर प्रिपरेशन ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणि मध्ये मध्ये काही वेळ मिळाला मला ऑफकोर्स तर मी तुम्हाला एखादी व्हिडिओ लेक्चर सिरीजही देत असते जसे की आत्ता कॉन्स्टिट्यूशनची आहे. रेंट कंट्रोल ॲक्टची सुद्धा खूप मोठी पूर्णच सेक्शन्स मी त्यामध्ये कवर केलेले आहे. CPC आहे, IPC आहे, काही हिंदीमधनं आहे, काही मराठीतनं आहे. तर यामध्ये मला जेवढीही विद्यार्थ्यांची हेल्प करता येईल तेवढं मी करतच असते. बट संपूर्ण सिलेबस इथे संपवणं माझ्यासाठीही पॉसिबल नसतं आणि जे काहीही माझे प्रायव्हेट ट्युशन्स क्लासेस आहे त्यामध्ये विद्यार्थी ॲडमिशन्स घेतात आणि त्यांचा डेलीचा जो कोर्स असतो तो कंटिन्युअसली सुरू असतो. तर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज की मी इथे हा व्हिडिओ आज का तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. तर जेही विद्यार्थी फुल कोर्स लावू शकत नाही किंवा जेही विद्यार्थ्यांना फुल कोर्ससाठी वेळ मिळत नाही किंवा काही फायनान्शियल्स अडचणी असतात किंवा ज्याही विद्यार्थ्यांनी कधी क्लासेस केले नाही, त्यांच्या बेरॅकच्या कन्सेप्ट क्लिअर नाही किंवा एक्झॅक्टली 2 वेळा दिली 3 वेळा दिली प्रिलिमिनरी एक्झाम का निघत नाही, ठीक आहे की नाही. तर या सगळ्या स्मार्ट स्ट्रॅटेजीसाठी आणि इथे अतिशय मिनिमल फीजमध्ये मी एक 1 मंथ कोर्स घेऊन तुमच्याकडे आलेली आहे. ओके, सो या 1 मंथ कोर्समध्ये JMFCसाठी 19 मार्चपर्यंत तुम्ही काय काय करू शकणार आहात. ऑफकोर्स आपण खूप काही करू शकू, ठीक आहे की नाही. कधी एक मी तुम्हाला सांगू शकते की संदीप माहेश्वरींनी सांगितलेलं आहे, एक्झॅक्टली मी त्यांच्या तर वर्डमध्ये नाही सांगू शकणार, पण तुम्ही एक दिवस जरी एखाद्या गोष्टी करण्यासाठी बाकी असेल, कितीही टाईम कमी असेल आणि तुम्ही जर ठरवलं की मी एवढ्या टाईममध्ये एवढं कंप्लीट करणारच तर ते होणं पॉसिबल असतं, ठीक आहे की नाही. लाईक एखादी व्यक्ती आहे तिने 10 वर्षाचा पुढे प्लॅनिंग बनवलं असेल आणि 10 वर्षात मी काय काय करणार आहे हे लिहून काढले सगळं आणि त्यानंतर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न ती 5 वर्षात करत असेल तर डेफिनेटली ह्या सगळ्या 10 वर्षाच्या गोष्टी 5 वर्षात होणे अत्यंत सोपं आहे, ते करू शकतात. तर अशाच प्रकारे मी तुमच्यासाठी एक कोर्स घेऊन आली आहे, 1 मंथ कोर्स. हा 20 जानेवारी म्हणजेच 21 जानेवारीपासून हा कोर्स सुरू होईल. तर 21 फेब्रुवारी 21 फेब्रुवारी हा 1 मंथ कोर्स तुमचा राहणार आहे, ठीक आहे. याचा जो टायमिंग आहे तो इव्हिनिंगचाच टायमिंग असणार आहे, तुमचा मॉर्निंगचा टायमिंग नसणार आहे, ठीक आहे. सगळ्यात आधी क्लासेसच्या स्ट्रक्चरपर्यंत जाण्याच्या पूर्वी आपण इथे सगळ्यात महत्त्वाचं काय की स्ट्रॅटेजी काय असणार आहे. स्ट्रॅटेजी ही मी तुम्हाला ऑलरेडी 1-2 व्हिडिओमध्ये सांगितली आहे, पण प्रिलिमिनरी एक्झाम ही फक्त आणि फक्त स्मार्ट वेनी तुम्ही क्रॅक करू शकता, हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. का? कारण की स्मार्ट वे म्हणजे काय, जसं की तुम्ही एखादा ॲक्ट घेतला, लिमिटेशन ॲक्ट, नेहमी त्यातनं कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात आणि त्यातनं मी 2 ते 3 तासाच्या रिव्हिजनमध्ये पूर्ण विषय कसा कव्हर करू शकतो. कॉन्स्टिट्यूशन खूप लेंदी विषय आहे, मी अक्षरशः पाहिलं आहे की विद्यार्थी वर्ड टू वर्ड कॉन्स्टिट्यूशन वाचत बसतात. नाही, JMFC म्हणजेच महाराष्ट्र ज्युडिशियरी हे टिपिकली एखाद्या प्रोव्हिजनवरच प्रश्न विचारतात. त्यामुळे आपल्याला CPC असो, CRPC असो, स्पेसिफिक असो, क्रिमिनल प्रोसिजर असो, कुठल्याही प्रकारे जिथनं JMFCमध्ये क्वेश्चन्स विचारण्यात येत आहे तिथेच फोकस करणं गरजेचं आहे. मी असं म्हणत नाही की बाकीचं काही वाचायचं नाही, बट आपल्याला जिथनं प्रश्न येत आहे, आपल्याला 100 मार्काचा प्रश्न येणार आहे आणि त्या 100 मार्कामध्ये आपल्याला फोकस कुठे करायचा आहे हा प्रश्न येण्याची अत्यंत शक्यता आहे आणि त्यावर मी अभ्यास करावा. लाईक एक रेस जुडिकेटा घेऊया. रेस जुडिकेटाचा पूर्ण डीपली स्टडी करा. आता त्यावर 10 जरी क्वेश्चन सोडवले तर त्या 10 पैकी एकच क्वेश्चन तुम्हाला प्रश्न पत्रिकेमध्ये येणार आहे. लाईक तुम्ही स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट घ्या. स्पेसिफिक रिलीफ ॲक्टमध्ये जर तुम्ही 60-70-100 प्रश्न सोडवले असेल तर त्या प्रश्नाच्या बाकी काहीही येणार नाही. म्हणजे एक प्रोव्हिजन घेतला आणि त्याच्यावरचे समजा जर 200 प्रश्न सोडवले असेल तुम्ही कॉन्स्टिट्यूशनमधून तर त्यापेक्षा बाहेर अजून काय येणार आहे, येणारच नाही. सो अशा प्रकारे स्मार्ट स्ट्रॅटेजी करणं अत्यंत गरजेचं आहे, ठीक आहे. तर मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असते की ही लिस्ट आहे, यातनं इतके येण्याची शक्यता आहे, ही लिस्ट आहे, यातनं इतके प्रश्न येण्याची शक्यता आहे. लिमिटेशन ॲक्ट, नेहमी कुठले प्रश्न विचारण्यात येतात. लिमिटेशन ॲक्टवर मला सांगावं, तुम्ही 100 प्रश्न जर ॲक्युरेटली सोडून बघितले आहे घरी, प्रॅक्टिस केली आहे त्याची,
त्या व्यतिरिक्त तुम्हाला काय येईल? काहीही नाही. त्या 100 प्रश्नापैकीच तुम्हाला येणार. आता स्ट्रक्चर कसं असणार आहे क्लासेसचं? क्लासेसचं जे स्ट्रक्चर आहे आपलं, ही 21 जानेवारीपासून क्लास सुरू होईल, 21 फेब्रुवारीपर्यंत ही क्लास राहील. सपोज भरपूर विद्यार्थ्यांच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी फास्टमध्ये कवर होत नाही, तर मी सगळ्यांना घेऊन चालत असते बॅचमध्ये, तर 5-6 दिवस क्लास लेटही होऊ शकतो. ऑनलाईन क्लासेस आहे, कधी इंटरनेट इश्यू येतात, कुठलेही इश्यू येऊ शकतात, तर 5-6 दिवस लेटही होऊ शकतो, पण 1 महिना आपण याला गृहीत धरू शकतो. हे तुमच्या अंडरस्टँडिंगवर आहे. तुम्ही कधी कधी मला रिक्वेस्ट करता, मॅम हे परत शिकवा, किंवा मग हे परत थोडा हळू घ्या, किंवा परत आम्हाला याच्यावर अजून एक लेक्चर द्या, तर ते तुमच्या थ्रू टायमिंग वाढू शकतो 5-6 दिवस. 1 महिन्याचा हा कोर्स राहील, आणि कोर्समध्ये तुमची फीज जी आहे ती अगदी मिनिमम फीज आहे, जी की तुम्ही बाहेर टेस्ट सिरीजला 5-5 हजार रुपये फीज भरत आहात. यामध्ये या कोर्समध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, ठीक आहे? तर या कोर्समध्ये मिळणार आहे तुम्हाला, लाईक आपण कॉन्स्टिट्यूशन विषय घेतला, 5 ते 6 दिवस आपण कॉन्स्टिट्यूशनवर डिस्कशन केलं, आणि 5 दिवसामध्ये कॉन्स्टिट्यूशनच्या जेवढ्या डेप्थमध्ये गेलो, की फंडामेंटल राईट काय, DPSP काय, प्रेॲम्बल काय, कुठल्या 2-3 केसेस लॉ येण्याची शक्यता आहे, कुठले प्रश्न येण्याची शक्यता आहे, कशा प्रकारचे प्रश्न येण्याची शक्यता आहे, आणि काही महत्त्वाच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, जसं की फंडामेंटल राईट पूर्ण शिकावं लागतं, जसं की DPSP पूर्ण आर्टिकल शिकावं लागतं. मग ते आर्टिकल कसे लक्षात ठेवायचे, एक स्टोरी बनवून आर्टिकल माइंडमध्ये कसे लक्षात राहिले पाहिजे, हे सगळं अबाउट दी कॉन्स्टिट्यूशन. मग या कॉन्स्टिट्यूशनवर कमीत कमी 100-150 प्रश्न आपण घेणार, जे की आपल्याला JMFC याच्यामध्ये येते. जसा विषय झाला तशी तुम्हाला क्लासच्या ग्रुपवर PDF येणार, आणि त्यामध्ये तुम्ही इथे 100-150 प्रश्न सोडवू शकता, ठीक आहे? पहिला प्रश्न. त्यानंतर लगेचच आपण लिमिटेशन ॲक्ट, रेंट कंट्रोल, मग छोटा असेल तर 50-60 क्वेश्चन आपण त्यावर घेणार, ठीक आहे? मग रेंट कंट्रोल आहे, किती नोटीस किती प्रकारच्या आहेत, टाईम लिमिटेशन्स काय, 90 दिवस, 30 दिवस, फाईन काय आहे, इलिगल पोझिशन्स काय असतात, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत तिथे. याची ही लिंक एक तयार करणार आहोत, की रेंट कंट्रोलमध्ये एक्झॅक्टली येण्यासारखं काय, ती लिस्ट मी तुम्हाला रोज शिकवताना देणार, की हा ॲक्ट आहे, ती तुम्ही वही पेन जवळ ठेवायची आणि लिहून घ्यायची, ठीक आहे? दिस इज कॉल्ड अ स्मार्ट स्ट्रॅटेजी. ओके, सो या व्यतिरिक्त तुम्हाला काही येणार नाही, आणि पॉसिबिलिटी आहे की कमीत कमी 70% तरी सिलेबस आपण या 1 महिन्याच्या कोर्समध्ये घेतल्यानंतर तो 70% ॲज इट इज तुम्हाला यावा, ही माझी अपेक्षा आहे आणि देवाला प्रार्थना आहे. ओके, दरवर्षी आपण जेव्हा मी प्रिलिम्स असेल किंवा मेन्सच्या किंवा कुठल्याही अदर एक्झाम्स असेल, रिव्हिजन्स बॅच घेत असते, तर ते मी एकदम त्याच्या डेप्थवर फोकस करते, की आत्ता सध्या विद्यार्थ्यांना महत्त्वाचं काय आहे, येण्यासारखं काय आहे. मागच्या वेळेस जशी मेन्सची एक्झामिनेशन घेतली होती, आन्सर रायटिंग फॉर्मॅटमध्ये जे काही आन्सर दिले, तर विद्यार्थ्यांना ते सर्व आले होते. हे तुमचं गुड लक, ठीक आहे की नाही? सो असंही होऊ शकतं. सो त्याच्यानंतर रेंट कंट्रोल म्हणता, IPCमध्ये कुठले सेक्शन्स महत्त्वाचे ते लक्षात कसे ठेवायचे, लाईक एखादा ॲक्ट असेल मोठा, त्यातले 1 ते 50पर्यंत सेक्शन पार्टच असले पाहिजे, कारण त्यातनं सिंगल सेक्शन विचारतात, की विच सेक्शन डील्स विथ, ओके, रेस ज्युडिकाटा गिवन इन विच सेक्शन. सो अशा प्रकारे काही स्ट्रॅटेजीज असतात. सो अशा प्रकारे आपण इथे माइंड रीड करायचा आहे आपण, की पेपर काढणार वाल्याचं, ज्याने ते पेपर कसा काढणार, तो IPC त्याच्यासमोर आल्यानंतर तो यातले काय काय घेणार, ठीक आहे की नाही, असं माइंड रीड करणं इथे शिकून जायचं आहे आधीच, तिथे जाण्याच्या आधी. सो ही एक स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर पूर्ण कोर्स आपण कवर करणार, IPC घेणार, IPCचे 100-150 क्वेश्चन्स घेणार लगेचच, ठीक आहे? लगेच तुमची आज IPC सब्जेक्ट संपला की तुमच्या त्याच दिवशी तुम्हाला ती PDF येणार, ठीक आहे? ऑलरेडी PDF सगळ्या तयार आहेत, त्यामुळे कुठल्याही प्रकारे वेळ होणार नाही. ऑलरेडी PDFs आर रेडी टू शेअर विथ यू. सो IPC, त्यानंतर CRPC असेल तर त्याच्यावरती 200-300 सेक्शन्स तुम्हाला प्रश्न मी 200, कमीत कमी 200 तरी 150 तरी प्रश्न मी तुम्हाला देईल. त्यानंतर CPC आहे, एव्हिडन्स आहे, हे सगळे एक विषय 4-4, 5-5 दिवस, जेवढा मोठा असेल त्याला 4 दिवस लागतील, लहान असेल तर 2च दिवसात होईल. असे प्रत्येक, मग कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी आहे, पार्टनरशिप आहे, स्पेसिफिक रिलीफ आहे, यावरचे सगळी क्वेश्चन सिरीज मी जवळपास तुम्हाला 1000 क्वेश्चन या सगळ्या विषयांवर वेगळे देणार आहे. ह्या टेस्ट सिरीज नाही आहे, ठीक आहे? 1000 क्वेश्चन तुम्हाला असे मिळतील. त्यानंतर पुढे येऊया टेस्ट सिरीजवर, ठीक आहे? टेस्ट सिरीजसुद्धा या कोर्समध्ये इन्क्लुडेड आहे. तुम्हाला 3 फायनल टेस्ट सिरीज, दॅट इज 100 मार्काच्या 3 फायनल टेस्ट सिरीज ॲज इट इज, जे की MPSC थ्रू आपल्याला ते पेपर येतो आणि तुम्ही त्या टेस्ट सिरीज सोडवायचे. ही तुम्हाला टेस्ट सिरीज ग्रुपमध्ये येईल, आणि ग्रुपमध्ये तुम्ही ती ओपन करू शकता, आणि ओपन केल्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवून मला तुमचे मार्क्स शेअर करू शकता, निगेटिव्ह मार्क्स शेअर करू शकता. त्यानंतर प्रत्येक टेस्ट सिरीज झाल्यानंतर आपलं पुन्हा डिस्कशन होऊन, आता क्लास झालेला असणार आहे. टेस्ट सिरीज म्हणजे 21 तारखेला फेब्रुवारीला आपला क्लास पूर्ण कंप्लीट झाला की त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीज देणार मी, एक 5-5 दिवसाच्या अंतरानंतर. मग 5-5 दिवसाच्या अंतरामध्ये आज तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवायची आहे, आजच ती सोडवावी लागणार आहे,
ठीक आहे. मग आज टेस्ट सिरीज सोडली तर त्यानंतर कोणाला किती मार्क पडले हे मला पर्सनली तुम्ही डिस्कस करायचं आहे. त्यामध्ये किती सोडवायचे काय नाही, एखादं एक टेस्ट सिरीज अवघड राहील ते एक साधारण राहील, एक नॉर्मल मीडियम, अशा प्रकारच्या मी टेस्ट सिरीज तुम्हाला देणार आहे. यातनं तुम्हाला कळेल की खूप अवघड आली तर किती सोडवायचे असतात, खूप सोपी आली तर कितीपर्यंत जायचं असतं. कारण आपण ॲट दी सेंटरवर गेल्यानंतर ॲट द टाईम ऑफ द एक्झामिनेशन तिथे डिस्कस करतो की आता बापरे ही तर अवघड आहे, आता मी किती सोडवायला पाहिजे. ह्या आयडिया आपण आधी का घेत नाही. ठीक आहे की नाही. आपल्याला वाटतं खूप पेपर अवघड आलेला आहे तर मी इथपर्यंत सोडवायला पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याचा ॲव्हरेज असतो प्रत्येक वेळेस मार्क्स मिळण्याचा. ठीक आहे की नाही. 10वीमध्ये मला जर 60-70 मार्क्स मिळाले असेल तर 12वीमध्ये ते फक्त 10नी वाढू शकतात, 5नी वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात. पण मी लगेचच 99% जाऊ शकत नाही. हे प्रत्येक मेंदूचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा एक IQ लेवल असतो. त्याचप्रमाणे अवघड पेपर आला, सोपा आला किंवा मीडियम आला तर त्यामध्ये आपण किती पत जायचं, कितीपर्यंत कट ऑफ लागणार यामध्ये तुम्हाला कळेल. आता हे कसं कळेल तर माझ्याकडे जेवढेही विद्यार्थी आहेत, सपोज 100 विद्यार्थ्यांनी इथे ॲडमिशन घेतली आहे. 100 विद्यार्थ्यांनी आज ती टेस्ट सिरीज दिली तर कोण कितीपर्यंत सोडू शकलं. ठीक आहे की नाही. अवघड पेपर आला तर कोण कुठपर्यंत जाऊ शकलं. मॅम मी 70पर्यंत जाऊ शकले, मॅम मी 80पर्यंत जाऊ शकले, मॅम मी 90. तर यावरून आपल्याला कळेल की उद्या MPSC पॅनलनी असाच आपल्याला पेपर दिला, उद्या जर JMFचा पेपर फायनल पेपर सेंटरवर असाच आला तर 100 विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट होता मॅडमकडे तो या लेवलचा होता, 70-80 दरम्यान. त्यामुळे आपण तिथपर्यंतच थांबूया. हे कॅल्क्युलेशनही आपल्याला बॅचमध्येच कळेल जेव्हा आपल्याकडे एवढे सारे मुलं असतील आणि ते पेपर सोडवतील. हे 3 पेपर, सोपा, अवघड आणि मीडियम, या 3 पेपरमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशनही कळेल, सगळ्यांनाच कळेल. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी ग्रुपवर होणार आहे, ग्रुप डिस्कशन्स होईल आणि ग्रुपमध्ये कुठल्याही प्रकारे तुम्हाला मी चॅटिंग करण्यासाठी इथे ॲडमिन सेटिंग करून ठेवणार आहे. कारण चॅटिंग तुम्हाला करता येणार नाही. का? कारण तुमची एक्झामची वेळ राहणार आहे. सगळेजण जर प्रश्न विचारत बसले तर बाकीच्यांना ते डिस्टर्ब होतं. त्यामुळे ग्रुप सेटिंग जी असेल ती फक्त ॲडमिन कॅन शेअर द मेसेज विथ यू ऑल. ओके. सो अशी सेटिंग असेल. पण तुम्ही मला पर्सनली मेसेज आणि तुमचा रेकॉर्ड पाठवू शकता आणि सगळ्यांचे पर्सनली कलेक्शन करून मी तुम्हाला सांगेल की या 100 लोकांचं 70पर्यंत ते जाऊ शकतात, 80पर्यंत, तो तुम्ही इथपर्यंत सोडवा. हे तुम्ही स्वतःला ॲनालायझेशन करून मग ठरवू शकतात. ठीक आहे. मग दुसरी टेस्ट सिरीज गेल्यानंतर तुम्ही माझ्याशी क्लासमध्येच डिस्कस करू शकता. दुसरी टेस्ट सिरीज झाली की लगेच एक क्लास ठेवूया आपण आणि त्यामध्ये तुम्ही मला डिस्कस करू शकता की मॅम आम्हाला इथे निगेटिव्हमध्ये जात आहे, आम्ही काय करावं, कितपर्यंत सोडावं. हे सगळ्या गोष्टी आपण मार्चच्या 5 तारखेच्या आत कंप्लीट करणार आहोत. 5 मार्चच्या आत आपल्या 3 टेस्ट सिरीज. ठीक आहे. आणि पूर्ण सिलेबस हा 1 महिन्याचा. असंही नाही आहे की 1 महिन्यात कवर करणार म्हणून चला वाचलं मी आणि मी समोर गेले. नाही, तसं होणार नाही. जे महत्त्वाचे प्रोव्हिजन आहेत त्याच्या कन्सेप्टही क्लिअर केल्या जातील. ठीक आहे. विथ मिनिमम टाईम और इन द मिनिमम डेज. आणि पुन्हा त्या सगळ्या याच्यावर 100 छोटे ॲक्ट आहेत तर 50 असे 1000 क्वेश्चनचा सेट तुम्हाला देण्यात येईल. पण एकदा नाही, जो विषय संपला त्याचे काही क्वेश्चन्स, पुन्हा जो विषय संपला त्याचे काही क्वेश्चन्स, असे डेली तुम्हाला PDFs क्वेश्चनच्या येत राहील. त्याही चांगल्या लेवलच्या, कुठल्याही नाही. ठीक आहे. चांगल्या एक प्रॉपर लेवलच्या जे की MPSC विचारते तसे प्रश्न. आणि त्यानंतर मग सगळा अभ्यास झाल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्हाला 3 टेस्ट सिरीज 5 मार्चपर्यंत मी घेणार आणि 5 मार्चला तुमच्या 3 टेस्ट सिरीज संपुष्टात येणार. हे खूप सारं मटेरियल आहे. पूर्ण विषयांची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, त्याच्यामध्ये 3 टेस्ट सिरीज आणि 1000 क्वेश्चन्स एक्स्ट्रा प्रत्येक विषयाचे 100, 50, 60, 200 असे. ही सगळी कोर्स फीस तुमची फक्त 2000 आहे. ही तुम्हाला 1 टाईम पे करायची आहे आणि 2000 पे करून तुम्हाला ॲडमिशन्स घ्यायची आहे 20 जानेवारीच्या आत. 20 जानेवारीपर्यंत तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकता. 21 जानेवारीला तुमचा हा क्लास होईल आणि या क्लासचा टाईम तुमचा 9:15 PM राहणार आहे. 9:15 हा क्लास तुमचा सुरू होईल आणि 10:15, 10:15 ते 10:30पर्यंत हा क्लास तुमचा चालणार आहे. ठीक आहे. सो यामध्ये टाईमही मी तुम्हाला सांगितलं आहे 9:15 PM to 10:30 PM पर्यंत, 10:30पर्यंत हे लेक्चर तुमचं होणार आहे. यामध्ये सगळ्या विषयांची कन्सेप्ट क्लिअरिटी प्लस 1000 क्वेश्चन प्लस इथे तुमच्या 3 टेस्ट सिरीज ज्या की ऑलरेडी माझ्याकडे मटेरियल सगळं रेडी आहे. बट फक्त क्लास सुरू होण्याची वेळ आहे.
क्लासेस जसा सुरू होईल तसं तुम्हाला हे मटेरियल हळूहळू प्रोव्हाइड होईल 20 तारखेनंतर. 21 तारखेला पहिला विषय तुमचा कॉन्स्टिट्यूशन असणार आहे. कॉन्स्टिट्यूशनमधनं किती प्रकारचे प्रश्न येणार आहे, ते कसे अभ्यास करायचे, त्याचे आर्टिकल कसे लक्षात ठेवायचे आहे, केस लॉज कुठल्या येणार आहेत, अमेंडमेंट्स कुठल्या येणार आहे, ह्या सगळ्यांची लिस्ट मी तुम्हाला देईल आणि रोज तुम्हाला विथ स्ट्रॅटेजी कॉन्स्टिट्यूशन्स आणि एक विषय शिकवला जाईल. जसा विषय झाला तसे त्याचे क्वेश्चन्स येईल आणि सगळा सिलेबस संपल्यानंतर 1 महिन्यानंतर 3 टेस्ट सिरीज तुमच्या होईल आणि प्रत्येक टेस्ट सिरीज संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी डिस्कशन होईल की तुम्ही किती प्रश्न सोडवले, किती निगेटिव्हमध्ये गेलात आणि त्याचं ॲनालायझेशन होईल की पेपर अवघड असेल तर कसं जायचं, सोपं असेल तर कसं जायचं, मीडियम असेल तर कसं जायचं. हे सगळं तुम्हाला मी ते पूर्ण तुमचा कोर्स आणि स्ट्रॅटेजी विथ स्ट्रॅटेजी तुम्हाला हे शिकवणार आहे. पण तुम्हाला 20 तारखेपर्यंत ह्या ॲडमिशन्स करायच्या आहे. कधी कधी काय होतं, 100 विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स मला कन्फर्म करावं लागतात, कारण नंतर मग खूप गोंधळ होतो. 1 तासामध्ये ते जो टाईम असतो तो पुरत नाही आणि विद्यार्थ्यांना ते डिस्टर्ब होतं. त्यामुळे इथे लवकरात लवकर तुम्ही ॲडमिशन करून घ्या. ॲडमिशन्स फी जी 2000 रुपीज आहे, 2000 फीज भरून तुम्हाला ही ॲडमिशन्स करायची आहे. ठीक आहे. सो खूप मिनिमम फीज आहे इथे, अतिशय नॉमिनल फीज आहे. फक्त फीज घ्यायची म्हणून मी फीज घेते आहे तुमची की 2000मध्ये जे काही मला मटेरियल लागते तुम्हाला प्रोव्हाइड करायला, मी ते तुम्हाला प्रोव्हाइड करते आहे. कारण 3 टेस्ट सिरीज ह्या जर तुम्ही बाहेर किंवा जिथे ते क्लास लावता तर तिथे एवढ्या फीजमध्ये तुम्हाला पॉसिबलही होत नाही. तर हा कोर्स ज्यांच्यासाठी आहे, ज्यांचं क्लासेस करूनही एक स्ट्रॅटेजी त्यांना मिळालेली नाही आहे किंवा त्यांना ह्या सगळ्या कोर्सवर आत्ता 6 महिने झाले ते क्लासेस करता, पण यांना सगळ्यांना रिव्हिजन त्यावर करायचं आहे आणि तिकडेही फीज भरली आहे. त्यामुळे इकडे पूर्ण फीज आम्ही भरू शकत नाही, म्हणून ही नॉमिनल फीज भरून तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. आणि रजिस्ट्रेशन्स डिटेल जी आहे ती खाली दिलेली आहे. खाली जो नंबर फ्लॅश होतो आहे त्यावर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे जे काही अवेलेबल असेल तुमच्याकडे ते 2000 पे करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून ॲडमिशन कन्फर्म करून घ्या. जसं तुमचं पेमेंट होऊन रजिस्ट्रेशन झालं तुम्हाला एका ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आणि त्या ग्रुपमध्ये अपडेट होत राहील सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर 20 तारखेच्या नंतर सगळ्या ॲडमिशन्स बंद होतील. 21 तारखेला ही बॅच तुमची सुरू होईल. आता इथे सेकंड बॅच राहील का मॅडम? नाही, सेकंड बॅच होऊ शकत नाही, कारण तेवढा टाईमच नाही आहे. जर 21 मार्च नंतर पुढे बॅच 21 फेब्रुवारी नंतर जर पुढे बॅच घ्यायची असेल तर ती बॅच इतक्या चांगल्या प्रकारे ती होऊ शकणार नाही. त्यामुळे सेकंड बॅचची इथे वाट बघू नका. भरपूर विद्यार्थी जे आत्ता आहेत, काही इंटरव्ह्यूजच्या बॅचेस आहे वगैरे, तर आता सध्या JMFCचे इंटरव्ह्यू सुरू आहेत, तर त्यांनी फर्स्ट बॅच केली तर सेकंड बॅचमध्ये वगैरे ॲडमिशन घेतला कारण टाईम होता. बट आता तुम्हाला इथे टाईम नाही आहे. तुम्हाला सगळ्यांना याच बॅचमध्ये ॲडमिशन्स घ्याव्या लागणार आहे, जे की 21 जानेवारी ते 21 फेब्रुवारीपर्यंत बॅच असणार आहे. सो तुम्ही ॲडमिशन्स तुमच्या कन्फर्म करून घ्या लवकरात लवकर. रजिस्ट्रेशन करून 2000 रुपये फीज भरून खाली दिलेल्या नंबरवर देन तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल आणि 21 तारखेपासून तुमचा जो कोर्स आहे तो सुरू होणार. थँक्यू सो मच.